मॉर्निंग तर आज होतं महालक्ष्मी पूजन, तर मला जायचं होतं तिथे. तर त्याच्या आधी मी नेत्रांच्या पप्पासाठी इथे नाश्ता बनवत होते. नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच ते बनवून घेतलं आणि तयारी वगैरे केली आणि गेली. नंतर वरतीच होतं आमच्या तिथे, पूजा वगैरे केली आणि इथं अशा प्रकारे स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक वगैरे झाला. तिथं गेल्यानंतर थोड्याशा पोळ्या वगैरे करू लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी असे ताट तयार केले महालक्ष्मीचे आणि मग महालक्ष्मी जेवणार होत्या आणि थोडंफार राहिलेलं होतं ते बाकीचं नंतर. आणि इथे ही दीदी रांगोळी काढत होती. तर मग आता आरती करायची होती सर्वांनाच. तर मग सर्वजण आले आरतीला आणि आरती वगैरे केली आणि आरती वगैरे करायला सुरुवात झाली आणि सर्व मुलं बाहेर खेळत होते आणि असे बाकीचे सर्व त्यांच्या घरचे होते. तर मग इथे आम्ही आरती वगैरे केल्यानंतर मग थोड्या वेळ दरवाजा वगैरे बंद केला. महालक्ष्मी वगैरे जेवण केल्या आणि आज होता हिचा बड्डे. तर मग हिचं सगळं औक्षण करत होते. बड्डे म्हणजे ती महालक्ष्मी पूजनच्या दिवशी तिचा जन्म झालेला आहे. तसा तिचा बड्डे 22 सप्टेंबरला असतो. पण त्याच्यामुळं मग तिचं नाव पण गौरीच ठेवलेलं आहे आणि तिला सगळेजण औक्षण करतात, म्हणजे महालक्ष्मी जेवतात त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग सर्व जेंट्स वगैरे जेवून झाले आणि आम्ही बसलो मग जेवायला. आणि मला अजून दुसरी एका इकडे जायचं होतं. तिथं आटपून सगळं मी खाली आली आणि तयारी वगैरे केली. आणि माझ्यासोबत जिथे जॉब करते तिथल्या एक मॅडम होत्या, त्या पण आल्या होत्या. त्या आल्यानंतर आम्ही दोघीजणी मग रिक्षात वगैरे रिक्षा वगैरे केली आणि मग तिथे पोचलो. आमच्या घरातून थोडं लांब होतं. मग मी तिथे ओटीचं सामान वगैरे घेऊन गेलेली होती. ओटी वगैरे भरली आणि तिथे काही मला जेवण करायचे नव्हते, कारण की इथे जेवण केलेलं होतं आणि तिथं बोलवले होते म्हणून जावं लागले. तर मग दर्शन वगैरे करून लगेच मी तिथून निघाली. असा गेला आमचा